नमस्कार. मी श्री प्रभाकर आमारी भोसले, मुक्काम पोस्ट तुंगत, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. एकूण क्षेत्र माझं 25 एकर आहे. त्यापैकी 1.5 एकर 2 वर्षापूर्वी केळीची लागण केलेली आहे. त्यात जैविकचे खते नेटसर्फचे वापरल्यामुळं मला बऱ्यापैकी उत्पादन मिळालं. 1.5 एकरामध्ये जवळजवळ 9.25 लाख रुपये मला उत्पन्न मिळालं आहे. नेटसर्फ श्री सचिन डिकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी रिझल्ट चांगला आहे. त्यामुळं आणखीन 1 एकर मी केळीची लागण केलेली आहे. त्यात आंतरपीक कांदा घेतलेला आहे. पहिला आम्ही सुरुवातीपासून रासायनिक खताचा वापर अगदी भरपूर प्रमाणात केला. त्यामुळं जमिनीचा कस एकदम संपत आला. जमीन नापीक व्हायला लागली. त्यामुळं सध्या आम्ही नेटसर्फचं जैविक खताचा वापर केल्यापासून जमिनीचा पोत सुधारलेला आहे आणि सध्या उत्पादनात वाढ झालेली आहे. पहिले रासायनिक खताच्या उत्पादनामुळं घडाचं वजन अगदी 20 ते 25 किलो यायचं. पण नंतर जैविक खतं वापरल्यामुळे नेटसर्फचं कमीत कमी 30, 32, 35पर्यंत वजन घडाचं वापरण्यात आलं आहे आणि त्यामुळं कमीत कमी 30 ते 35% उत्पादन वाढलेलं आहे. सध्या रासायनिक खताचा वापर बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा कमी केलेला आहे. नेटसर्फ व बायोफिटचे खतं वापरण्यामुळं सध्या समाधानी मी तर आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा हा खत वापरात यावं आणि उत्पादन आपलं वाढवून घ्यावं. नमस्कार. मी श्री प्रभाकर आमारी भोसले, मुक्काम पोस्ट तुंगत, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. एकूण क्षेत्र माझं 25 एकर आहे. त्यापैकी 1.5 एकर 2 वर्षापूर्वी केळीची लागण केलेली आहे. त्यात जैविकचे खते नेटसर्फचे वापरल्यामुळं मला बऱ्यापैकी उत्पादन मिळालं. 1.5 एकरामध्ये जवळजवळ 9.25 लाख रुपये मला उत्पन्न मिळालं आहे. नेटसर्फ श्री सचिन डिकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी रिझल्ट चांगला आहे. त्यामुळं आणखीन 1 एकर मी केळीची लागण केलेली आहे. त्यात आंतरपीक कांदा घेतलेला आहे. पहिला आम्ही सुरुवातीपासून रासायनिक खताचा वापर अगदी भरपूर प्रमाणात केला. त्यामुळं जमिनीचा कस एकदम संपत आला. जमीन नापीक व्हायला लागली. त्यामुळं सध्या आम्ही नेटसर्फचं जैविक खताचा वापर केल्यापासून जमिनीचा पोत सुधारलेला आहे आणि सध्या उत्पादनात वाढ झालेली आहे. पहिले रासायनिक खताच्या उत्पादनामुळं घडाचं वजन अगदी 20 ते 25 किलो यायचं. पण नंतर जैविक खतं वापरल्यामुळे नेटसर्फचं कमीत कमी 30, 32, 35पर्यंत वजन घडाचं वापरण्यात आलं आहे आणि त्यामुळं कमीत कमी 30 ते